नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची जाहिरात टीसीएस किंवा एमपीएससी घेणारच आहे. ही जाहिरात येणाऱ्या काही महिन्यांमध्ये येणार आहे. फक्त बिफोर हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेतला मी, याच्यासाठी घेतला की डॉक्युमेंट बद्दल काही अडचण नको यायला. सो तुमच्या पुढच्या कोणत्या एक्झाम असू देत, तलाठी असू देत किंवा इतर नगर परिषदची जाहिरात येणार आहे, जलसंपदा जाहिरात येणार आहे किंवा अवांतर जाहिराती येणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला या इकॉनॉमिकल इयरमध्ये काही डॉक्युमेंट काढून ठेवणं गरजेचं आहे. जसं की आता मार्च संपत आलेला आहे. मार्च नंतर काही डॉक्युमेंट हे तुमचे एक्सपायर होणार आहे. त्यातल्यात महत्वाचं एनसीएल असतं, त्यातल्यात तुम्हाला ईडब्ल्यूएस पण असतं. सो असे डॉक्युमेंट तुमचे असतील किंवा नवीन जे विद्यार्थी आहेत ज्यांना की पहिल्यांदा फॉर्म भरायचा असेल किंवा स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्या असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवलाय की डॉक्युमेंट कोणकोणती आत्ताच रेडी करून ठेवा. तुम्ही अभ्यास वगैरे सगळं व्यवस्थित करतात आणि ऐनवेळेस फॉर्म भरताना जर डॉक्युमेंटमध्ये काही गडबड झाली तर अगदी शेवटी डीबीच्या वेळेस मात्र अडचण येते आणि अपात्र होतात. सो त्या मुलांसाठी हा सेपरेट व्हिडिओ मी घेतलेला आहे. सो हा व्हिडिओ ज्यांना अपेक्षित त्यांनी नक्की बघा आणि आपले डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. चला तर बघूया मग तलाठी भरती फॉर्म भरताना कोणकोणती कागदपत्रे लागतात, कधीपर्यंतची लागतात आणि कागदपत्रे नसल्यास काय होऊ शकतं. चला वन बाय वन बघूया. पण बिफोर दॅट मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला आता तलाठी भरतीची धुरंधर 2.0 ची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू झालेली आहे. चालू होत आहे म्हणजे 25 मार्च पासून कालच चालू झाली आहे. सो याचं लक्षात घ्या, या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे. सर्वाधिक रिझल्ट देणारी टीम तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. 300 प्लस टॉपिक नुसार, विषयानुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सिरीज असणार आहे. टेस्ट नुसार प्रत्येक विषयाचं प्रश्नांचं स्पष्टीकरण असणार आहे. टेस्ट सिरीज स्कोर कार्ड तुम्हाला बघता येणार आहे. लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार आहे. टॉपिक नुसार तुम्हाला आणि लेक्चरच्या पीपीटी नुसार तुम्हाला नोट सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे. पीवायक्यू अनालिसिस सेशन आणि अनलिमिटेड वॉच टाइम. तुम्हाला लाईव्ह लेक्चर जर बघता आलं नाही तर तुमच्या वेळेमध्ये कितीही वेळेस तुम्ही लेक्चर बघू शकता. ही बॅच चालू झालेली आहे आणि विशेष यामध्ये एक नोट मी टाकलेली बघा, लक्षात घ्या की जर जर ही तुम्हाला शिकवताना आम्ही टीसीएस पॅटर्न नुसार आता शिकवत आहोत. जर ही तलाठी भरती जर एमपीएससी कडे वर्ग झाली आणि एमपीएससी जर काही पॅटर्न बदलला, विषय बदलले, सब्जेक्ट बदलले, त्यांची डेप्थ बदलली, तर तुम्हाला एमपीएससीच्या बॅचेस सुद्धा या बॅच मधल्या विद्यार्थ्यांना मोफत ती बॅच आम्ही देणार आहोत. अभ्यासक्रमात बदल झाल्यास या बॅचच्या विद्यार्थ्यांना एमपीएससी अभ्यासक्रमाची बॅच मोफत मिळेल. सो काळजी करू नका, निश्चिंत राहा. भले काही होऊ भविष्यामध्ये, एमपीएससी कडे वर्ग होऊ नाहीतर न होऊ, तुम्हाला मात्र शेवटपर्यंत आम्ही मार्गदर्शन करणार आहोत याच बॅचच्या फी मध्ये. दुसरा मुद्दा, तुम्हाला 2 रुपयाची बॅच, ही बॅच तर सगळ्यांनी जॉईन करावी, कारण तलाठी भरतीचा अभ्यास कसा करायचा, त्यासाठी काय काय गरज आहे ते सगळं सांगणार आहे ही बॅच आहे 2 रुपयाची. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं पीवायक्यू सेशन आहे. तलाठी भरती परीक्षेनुसार 5 मॉक टेस्ट आहे. सर्व विषयांच्या स्ट्रॅटेजी सेशन आहेत. फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्रांची व्हिडिओ सुद्धा सिक्वेन्सनी त्यामध्ये असणार आहे, त्यामुळे ते नक्कीच बघा. परीक्षा पॅटर्न, अभ्यास पद्धत, महिला नोकरदारांचा स्टडी प्लॅन, परीक्षेची जीआर अपडेट, विषयानुसार संदर्भ पुस्तकांची यादी, हे सगळे तुम्हाला व्हिडिओ यामध्ये भेटणार 2 रुपयात. लगेच जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. चला आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला. बघा, तलाठी भरतीची 2023 ला जाहिरात आली होती आणि त्यानुसार त्यावेळेस ही जाहिरात 4644 इनिशियली एवढ्या पदांसाठी जाहिरात होती आणि यामध्ये तलाठी पद हे जे आहे महसूल व वन विभागाचं विभाग आहे. साधारणतः सॅलरी तुम्हाला 35-40 हजारापर्यंत मिळते सुरुवातीला. सो आता हा विचार मी 2023च्या ऍड मध्ये सुद्धा डॉक्युमेंट काय लागत होते ते घेऊनच तुम्हाला प्रूफ दाखवतोय काय काय लागतं बघा. त्यातलं डॉक्युमेंट तुम्ही नोट करत चला. ही कागदपत्र लागणार, आताच काढून घेऊन ठेवा. बघा, पहिलं म्हणजे अर्जातील नावाचा पुरावासाठी तुम्हाला एसएससी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता 10वीचं मार्कशीट किंवा 10वीचं सर्टिफिकेट लागणार आहे. वयाच्या पुराव्यासाठी पण तुम्हाला हेच चालणार आहे. शैक्षणिक अर्हता म्हणजे 10वी 12वी ग्रॅज्युएशनचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट काढून ठेवा बाजूला. जर हरवलं असेल तर डुप्लिकेट काढून ठेवा, अप्लाय करून टाका, रेडी करून ठेवा. चौथं, सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा. सपोज यामध्ये तुम्हाला मला असं म्हणायचं की तुम्ही एससीबीसी जर असाल तर एससीबीसीचं हे सर्टिफिकेट जे असतं ते एससीबीसीचं एकदाच काढायचं असतं, मात्र त्याला आता एनसीएल लागतं, लक्षात घ्या. मग ही एनसीएल चेक करा, हे व्हॅलिड आहे का, चालेल का, कारण ही जाहिरात तुम्हाला पुढच्या इकॉनॉमिकल इयर मध्ये येणार आहे. म्हणजे 31 मार्चला हे इकॉनॉमिकल इयर संपतं, पुढचं 1 एप्रिल पासून नवीन इकॉनॉमिकल इयर चालू होतं आणि एनसीएल हे जनरली 31 मार्च पर्यंतच असतं. 1 वर्षाचं, 2 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं व्हॅलिडिटी असते. सो चेक करून घ्या, नसेल तर लगेच अप्लाय करून टाका. ही एक म्हणजे 31 मार्च नंतर काढू शक्यतो एनसीएल. ओके, त्यानंतर पण मात्र त्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात ते आता जमा करायला लागा.
एससीबीसी एकदाच काढायचं असतं, लक्षात घ्या. एससीबीसी हे कोणासाठी आहे? फक्त मराठा कॅन्डिडेटसाठी, ओपन मधले मराठा कॅन्डिडेटसाठी एससीबीसी लागू आहे. आणि दुसरं जे ईडब्ल्यूएस आहे, हे ईडब्ल्यूएस कोणासाठी आहे? तर ईडब्ल्यूएस हे ओपन मधलेच मराठा जर सोडले, मराठा उमेदवार सोडून उरलेल्या सर्व उमेदवारांसाठी काय आहे? ईडब्ल्यूएस चालतं. ईडब्ल्यूएस 1 इयर्स व्हॅलिडिटी असते, लक्षात घ्या. जर कुणी काढलं असेल तर हे 31 मार्च पर्यंत संपणार आहे. त्यानंतर तुम्हाला परत काढावं लागणार आहे. त्यासाठी आता प्रोसेस करून ठेवा आणि 31 मार्च नंतर काढून घ्या. सो सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा म्हणजे ईडब्ल्यूएस आहे. ईडब्ल्यूएस आहे. त्यानंतर 6वा मुद्दा आहे, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर. मी तुम्हाला आता तेच सांगितलं बघा, हे नॉन क्रिमिलियर चेक करून घ्या. जर हे नसेल तर तुम्हाला काय मिळणार नाही? आरक्षण मिळणार नाही. म्हणजे आरक्षण घेण्यासाठी 3 डॉक्युमेंट लागतात. पहिले म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागतं, दुसरं लागतं तुम्हाला NCL, काही न लागतं, काही लागत नाही, आणि तिसरं लागतं तुम्हाला डोमेसाईल. हे 3 डॉक्युमेंट पैकी एक जरी नसेल ना तरी तुम्हाला इथे आरक्षण मिळत नाही. तुमचा विचार फक्त ओपन साठी केला जातो, आरक्षणामधल्या जागा तुम्हाला मिळत नाही. सो कुणाला लागत नाही NCL? तर बघा, SC ला लागत नाही, ST ला लागत नाही, त्यानंतर ईडब्ल्यूएस ला पण लागत नाही, आणि ओपनच्या कॅन्डिडेटला पण लागत नाही. बाकी उरलेल्या सगळ्यांना NCL लागतं, लक्षात घ्या. बाकी डोमेसाईल आणि कास्ट सर्टिफिकेट तर सगळ्यांनाच लागणार आहे, लक्षात घ्या. पात्र दिव्यांग व्यक्ती असेल तर दिव्यांगातून तुमच्याकडे 40% किंवा 40% जास्त असं सर्टिफिकेट लागेल. SADM किंवा सॉलोमन या वेबसाईटवरनं काढलेलं असावं आणि UDID कार्ड तुमच्याकडे असावं लागेल, तरच तुम्हाला इथे आरक्षण मिळणार आहे. सो डॉक्युमेंट असेल तर, तुम्ही आहात दिव्यांग पण डॉक्युमेंट नाही तर मग मिळणार नाही आरक्षण तुम्हाला. पात्र माजी सैनिक असाल तर माजी सैनिकांचे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला काढावं लागेल. तुमचं जॉईनिंग लेटर असेल, तुमचं सर्व्हिस किती दिवस केली आहे, तुमचं रिटायरमेंट लेटर असेल तर हे सगळं तुम्हाला काढावं लागेल. त्यातल्या तुम्हाला सैनिक स्कूलमधनं तुमचं ते असतात ना, तिथे तुम्हाला रजिस्टर करावं लागतं, ते पण करावं लागेल तुम्हाला. खेळाडू आरक्षणासाठी काय लागेल तुम्हाला? तर खेळाडू तुम्ही रँक मध्ये असावा, फर्स्ट सेकंड थर्ड रँक असावा, किंवा मेडल असेल तर ते तुमचं जे सर्टिफिकेट आहे तो खेळाचं त्याचं सर्टिफाईड केलेलं असावं, जे प्रत्येक जिल्हा लेवलला केलं जातं, ते तुमच्याकडे लागणार आहे. त्यानंतर अनाथ असाल तर अनाथ सर्टिफिकेट लागेल. प्रकल्पग्रस्त असाल प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन कर्मचारी, हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. SSC नावात जर बदल झाला असेल तर नावात बदला संदर्भात 2 डॉक्युमेंट लागतात. एक तर मॅरिड वुमन असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट लागतं, आणि जर काही मुलगा असेल त्याचं स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल तर त्याला अफिडेविट लागतं. आणि जर मोठा बदल असेल नावामध्ये मोठी मिस्टेक झालेली 10वीच्या नावानंतर तुमचं नाव बदललं असेल तर तुम्हाला गॅजेट पण लागतं बघा, गॅजेट पण काढावं लागतं. तिघांपैकी तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला हे डॉक्युमेंट काढावे लागणार आहे. अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माहिती सैनिक, अनाथ, प्रगत, हे सगळ्यांनाच बघा डोमेसाईल. ज्यांना ज्यांना आरक्षण घ्यायचं आहे ना सगळ्यांना डोमेसाईल लागणारच आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट एकदाच काढण्याची गोष्ट आहे, परत परत काढावं लागत नाही. अगदी तुम्ही फार वर्षापूर्वी काढलं असेल तरी ते चालणार आहे. फक्त कास्ट सर्टिफिकेट डोमेसाईल हे एकदाच काढावं लागतं. NCL मात्र ते बदलत राहतं. मराठी भाषेचं ज्ञान असा पुरावा जर नसेल, तुम्ही 10वीला मराठी असेल तर वेल अँड गुड, नसेल तर मी तुम्हाला त्यावेळेस जेव्हा फॉर्म भरायचा त्यावेळेस तुम्हाला एक फॉर्मॅट देऊन टाकेल, तो फक्त तुमच्या हाताने भरायचा आहे आणि ती सांगेल ती प्रोसेस कंप्लीट करायची, आता काढायची गरज नाहीये. 17 लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, 2 पेक्षा जास्त अपत्य असेल तर हे भरावं लागतं. लग्न झालं असेल तर भरावं लागतं, ते पण मी तुम्हाला जेव्हा फॉर्म भरायचा त्यावेळेस देईल तुम्हाला मी. अनुभव प्रमाणपत्र असेल तर, अदरवाईज गरज नाही. हे सगळे 18 डॉक्युमेंट पैकी तुम्हाला जे अपेक्षित डॉक्युमेंट लगेच काढून ठेवा. या डॉक्युमेंट बद्दल काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये लगेच टाकून ठेवा, त्यावरती सेपरेट व्हिडिओ घेऊन तुम्हाला माहिती देतो. पण डॉक्युमेंटची हलगर्जीपणा करू नका. अभ्यास सगळेच करतात, सेल्फ स्टडी करतात, पुढे मार्गदर्शन लावतात, पुढे काय करतात सगळं करतात, पण फॉर्म भरण्याच्याच मात्र अडचण होते. आणि तुम्हाला पूर्ण गायडन्स मी तुम्हाला करणार आहे. स्पर्धा परीक्षेच्या सगळ्या एक्झामचं गायडन्स मी तुम्हाला करत असतो. सगळे फॉर्म भरायचे कसे, कोणते डॉक्युमेंट लागतात, कशी एक्झाम पॅटर्न आहे, कसा अभ्यास करायचा, सगळं सांगत असतो, लक्षात घ्या. आता यात महत्वाचं बघा, मी तुम्हाला परत इथे नोट केलेलं आहे. डोमेसाईल महत्वाचं आहे, कास्ट सर्टिफिकेट महत्वाचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी जर नसेल तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. इफ असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. नंतर तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला 6 महिने दिले जाते. ह्या 6 महिन्यात तुम्ही काढलं तरी ते चालतं. NCL गरजेचं आहे. NCL चेक करा, ही याची व्हॅलिडिटी असते बरं का. हे व्हॅलिड आहे का चेक करून घ्या. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष उत्पन्नाच्या आधार कार्ड जातं. 8 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर तुम्हाला हे मिळतं. SCBC बघा एकदाच काढायचं असतं, मात्र याचं NCL काढावं लागेल, लक्षात घ्या. SCBC आता 2024 पासून लागू झालंय, जुनं चालणार नाही, आता काढून घ्या नवीन. त्यानंतर EWS हे दरवर्षी काढावं लागतं. याची व्हॅलिडिटी चेक करा, दरवर्षी काढावंच लागतं, म्हणजे हे काढावंच लागणार आहे तुम्हाला. आता बघा 1 मार्च नंतर, आपलं 1 एप्रिल नंतर. नावात बदल असेल तर आता तुम्ही केलं तरी चालतंय, नाही केलं तरी चालतंय. गॅझेट किंवा ॲफिडेविट किंवा मॅरेज सर्टिफिकेट मुलींसाठी लागतंय. असेल तर वेल अँड गुड, आता जरी नसेल तरी चालतंय, पण आता करून घ्या प्रोसेस, उगाच नको ठेवा त्याच्यामध्ये. शैक्षणिक सर्टिफिकेट सगळे आता चेक करून घ्या. एक फाईलच बनवा, त्या फाईलमध्ये सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित लावून ठेवा, त्याला वरती स्टिक करून ठेवा, हे कसं डॉक्युमेंट आहे.
सो प्रत्येक एक्झामला हे लागणारच आहे, डीव्हीला पण लागणार आहे. सो गडबड होऊ देऊ नका, कारण असे भरपूर अनुभव आहे की शेवटी डीव्हीच्या वेळेस अपात्र ठरलेले उमेदवार पण आहेत. 100 मध्ये 3% उमेदवार असे होतात अपात्र, सिलेक्ट झाले पण डॉक्युमेंट चुकीचे आहे. डॉक्युमेंट चुकीची म्हणजे फॉर्म भरताना चुकीची माहिती भरली आणि त्या आधारे चुकीचे डॉक्युमेंट तुम्हाला, म्हणजे डॉक्युमेंट चुकीची भरली, डॉक्युमेंटच नाही तुमच्याकडे, असं पण घडलेलं आहे. सो काळजी घ्या, याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहे. पण विशेष म्हणजे ही बॅच पण तुम्ही लगेच जॉईन करा. धुरंधर 2.0 आजपासून बॅच चालू होते, लगेच जॉईन करा. बॅचचे सगळे फीचर आहे, 25 तारखेपासून चालू होते. एमपीएससी जर ही बॅच तलाठी जर पद घेतलं तिकडं, तर ती बॅच तुम्हाला ह्या बॅचच्या विद्यार्थ्यांना टोटली फ्री असणार आहे. काळजी करू नका. आणि ₹2 बॅच सगळ्यांनी जॉईन करा, फार महत्वाची बॅच असणार आहे. लगेच जॉईन करा. यामध्ये सगळं या तलाठीसाठी लागणारं सगळं मटेरियल आम्ही याच्यामध्ये दिलेलं आहे. अजून काही शंका असेल तुम्ही हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून बॅच लगेच जॉईन करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आणि याची अपडेट दररोज मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.